अमेरिकेत खळबळ उडवणारी मोठी बातमी समोर आली आहे। अमेरिकन सेनेटर्सनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहून एक स्पष्ट इशारा दिलाय, मोदींशी चर्चा करा, नाहीतर आमचे डाळ उत्पादक शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होतील। खरं तर मार्च 2026 पर्यंत अमेरिकेला भारतात डाळी ड्युटी फ्री निर्यात करण्याची परवानगी होती, पण गेल्या वर्षी ट्रेड डील अंतिम न झाल्याने आणि अमेरिकेकडून टॅरिफमध्ये सवलत न दिल्यामुळे 30 ऑक्टोबर 2025 रोजी भारताने अमेरिकेच्या डाळींवर थेट 30% काउंटर टॅरिफ लावला। याचा परिणाम असा झाला की भारतीय व्यापाऱ्यांनी अमेरिकेकडून आयात थांबवली आणि कॅनडासोबत व्यापार सुरू केला। यामुळे अमेरिकेतील डाळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड हाहाकार माजला। शेतकऱ्यांनी आपल्या सेनेटर्सवर दबाव टाकला आणि अखेर सेनेटर्सनी ट्रम्प यांना पत्र लिहिलं। या पत्रात भारताने लावलेला टॅरिफ अनफेअर असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय। जागतिक व्यापारात भारताची भूमिका किती निर्णायक झालीय हे या घटनेतून पुन्हा एकदा दिसून येतं। तुमचं मत काय? कॉमेंटमध्ये नक्की सांगा। जय हिंद।